मी अंगणवाडी कार्यकर्ती बारेपूर सुनीता प्रकाश बदल. आमच्याकडे पालक सभा सुरू झाल्या तेव्हापासून मला सुद्धा कळलं की पालक सभा कशा पद्धतीत घ्यायची. अगोदर आम्ही पालक सभा घ्यायचो, मग महिला यायच्या, महिलांना मार्गदर्शन करायचं, सांगायचं काय. पण आता सुरुवात त्याची व्यवस्थितपणे कशी मांडता यावी, पालक सभेचं नियोजन कसं करायचं हे आम्हाला ह्या पालक सभेमधून कळलं. महिलांचा ग्रुप केलेला आहे, त्यामार्फत सगळ्या महिलांना ते माहिती मिळते. घर बसल्या त्या ॲक्टिव्हिटी पाहतात आणि त्यातून सुद्धा खेळातून मूल कसं शिकतं हे पालकांना कळलं. आता पहिले पालक कसा सतत ओरडायचे की आमच्या मुलाला ABCD आली पाहिजे, मुळाक्षर आली पाहिजे, व्यंजन आली पाहिजे, गणित आली पाहिजे. आणि मग सतत असे विचारणा करतात का बाई त्याला काय आहे ना, हे काय आहे ना, ते काय आहे ना. पण जसे ह्या पालक सभा झाल्या, ॲक्टिव्हिटी सुरू झाली की लहान वयोगटाप्रमाणे अभ्यासक्रम कसा असतो हे पालक सभेतून जेव्हा त्यांना कळलं, महिलांना, तेव्हा पालकांना कळलं. तेव्हा प्रत्येक पालकाला समजलं की आपल्या मूल कुठल्या वयोगटात आहे आणि कुठली ॲक्टिव्हिटी त्याला घेतली पाहिजे त्याची. मग पालक सभेतून त्यांना ते मार्गदर्शन मिळालं त्यांना, आणि मला सुद्धा खूप त्याचा फायदा झाला, पालकांना सुद्धा, मला सुद्धा. आणि पालक आता स्वतः ते ॲक्टिव्हिटी पाहतात आणि तशी कृती करून घेतात. आणि बाई म्हणतात कालची ॲक्टिव्हिटी छान होती, आम्ही अशी मुलाबरोबर करून घेतली ती ॲक्टिव्हिटी. खूप आनंदी आहेत, मुलंसुद्धा आनंदी आहेत, पालकसुद्धा आनंदी आहेत की खेळातून शिक्षण कसं घेता येईल हे पालकांना सुद्धा आता कळलं. आणि ते स्वतः आता ॲक्टिव्हिटी करून घेतात, व्हिडिओ पाहतात आणि ॲक्टिव्हिटी करून घेतात.